गणपतीला गावी जायचं म्हटलं की मन मात्र कुठेच लागत नाही. मग काय, निघालो यारो, घेतली बॅग आणि निघालो. बट सीन असा, आपल्याला जायचं होतं ठाण्याला, कारण आपली ट्रेन तिकडूनच होती. तर मी आणि माझी बहीण आम्ही दोघं निघालो. आणि आज आपल्याला जी ट्रेनमधून जे व्हिज्युअलाइज करायला मिळाले दृश्य, ते खूपच मस्त आणि सुंदर होते. तर चला, या व्हिडिओला एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे आणि एंड तर खूप भारीच आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आणि आज आपण चाललो आहे गावाला. आपली सकाळची ट्रेन आहे आणि विषय असा आहे की आता आपल्याला गावाला जायला खूप गर्दी भेटते आणि आपलं काय तिकीट आहे त्याच्यामुळे आपल्याला काय शॉर्ट आहे जास्त गर्दीचा. तर लेट्स सी, आता बघूया आपण की आपल्याला किती क्राऊड आणि बघायला भेटतं. तर आत्ता मी माझ्या एरियातून निघालो आहे आणि आत्ता आपल्याला ॲव्हरेज मुंबईचा वर्किंग डे सुद्धा मी दाखवतो, किती भीड असते ट्रेनमध्ये. चला. तर सीन असा आहे, गणपती येणार आहेत उद्या, त्यामुळे आता मुंबईतले जे कोणी सगळे कोकणी लोक आहेत ना, जास्त करून आज आणि कालच्या दिवसामध्ये पूर्णपणे मुंबई खाली करून टाकतात. त्यामुळेच खूप गर्दी आपल्याला तिकडे पाहायला मिळते. आणि तुम्ही जर दिवा गाडीने गेला असेल ना कधी, तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की त्या साईडला किती गर्दी असते. कारण की मागच्या टायमिंगला मी एकदा गेलेलो आणि खूप म्हणजे खूप जास्तच भीड तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. लोकांना इव्हन तिथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, एवढी क्राऊड तिथे आपल्याला पाहायला मिळते. सो या टायमिंगला मी ते पूर्णपणे अवॉइड केलं. मी जाणार होतो खास करून एक ब्लॉग शूट करण्यासाठी, की दाखवणार होतो लोकांना की किती क्राऊड आणि किती क्रेज असते आपल्या कोकणातल्या लोकांना लास्टच्या दिवशी गावाला यायचं. सो मी ते अवॉइड केलं आणि बोललो की जातो बाबा, आपल्याला तिकीट आहे तर जाऊया गपचूप, आणि तिकडे गेल्यानंतर बघूत आपण काय व्हिडिओ बनवायचा आहे. त्यासाठी मी आता या ट्रेननी चाललोय. सो बघूया. आता 8:30ची माझी ट्रेन आहे. आता वाजले 7:30. इथून जायला मला अर्धा तास तरी लागणार आहे. सो चला बघूत. तर आता आपण आलो आहे मेट्रोला आणि आज आपल्याला इथून घाटकोपरपर्यंत आपला मेट्रोने ट्रॅव्हल करायचं आहे. तर गाईज, आता आपल्याला जायचं आहे मेट्रोने, कारण की आपण दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे इथून घाटकोपरला जायला पटकन फास्ट. सो पटकन जाऊयात, कारण की मला असं वाटतं की उशीर होणार आहे, त्यामुळे मला थोडा रश करावा लागणार आहे आता. आता वरती मेट्रो आलेली आहे, सो आपण पटकन जाऊन एंटर करूया. मुंबईचं खरं रूप आपल्याला इथे पाहायला मिळतं. दररोज लाखो लोक आपल्या कामासाठी निघतात. लोकांची हीच शिस्तबद्ध रांगा धगधगीच्या जीवनातील एक छोटीशी शिस्त दर्शवतात. आता मेट्रो म्हणजे केवळ प्रवासाचा मार्ग नाही, तर वेळेशी चाललेली प्रत्येकाची एक शर्यतच आहे. प्रत्येक चेहऱ्यावर वेगळी गोष्ट, पण ध्येय मात्र एकच, वेळेवर पोचणे. हीच आहे मुंबईची खरी धडपड आणि हीच आहे मुंबईची ओळख. तर मित्रांनो, आता आपण आहे ते म्हणजे घाटकोपर स्टेशनवरती आणि सगळेजण तुम्ही बघू शकता, सगळेजण बघतायत आपल्याकडे की काय करतोय, काय बोलतोय. सो हे आता अवॉइड करून आपल्याला व्हिडिओ शूट करायचाच आहे. तर चला, आता ट्रेन फास्ट ट्रेन नाही आहे, स्लोनीच जावं लागणार आहे आपल्याला. बघूयात. इथं आपण स्लो ट्रेनची वाट पाहत होतो, बट हमला अचानक से हुआ. फास्ट ट्रेन प्लॅटफॉर्म 3वरती आली हे समजताच मी पटापट धावत प्लॅटफॉर्म 3वरती आलो. अँड सी, पाऊस पण इथे खूप जोरात पडत होता आणि आतमध्ये ट्रेनमध्ये देखील गर्दी. मी कसा तरी आत घुसलो आणि एका जागेवर जाऊन उभा राहिलो.
कुणाच्या डोक्यात आधीच आजचा दिवस धावतोय. गाडी आली की धावपळ सुरू होते आणि या डब्यात बसलेली स्वप्न देखील दररोज मुंबईच्या रुळावरून पुढे सरकत राहतात. हीच आहे लोकलची खरी जादू, जी प्रत्येक मुंबईकराला एकत्र बांधून ठेवते. हीच ती मुंबईकरांची रोजची धावपळ, धावती गाडी आणि त्यातून उतरण्याची धडपड. प्रत्येक क्षण धोक्याचा, पण जगण्याची जबाबदारी त्याहूनच मोठी. आता आपण आलो आहे ठाण्याला आणि तुम्ही बघितलं ना आता मी जो व्हिडिओ शूट केलं त्याच्यामध्ये, तर आता पूर्णपणे आज आपल्याला प्लॅटफॉर्म आता पूर्णपणे खालीच पाहायला मिळले. कारण की ही सगळी पॉवर आहे आपल्या कोकणी माणसांची, कारण सगळे लोक गावाला गेले आणि खरंच पूर्णपणे प्लॅटफॉर्म खालीच होते तसं बघितलं तर. आता बघूयात आपल्याला कोणत्या प्लॅटफॉर्मला जायचं आहे. चलो. ही दृश्य केवळ घाई गडबडीची नाही आहेत, तर ही आहेत संघर्षाची प्रतीक. मुंबईची लोकल ही जीवाची बाजी लावून लोकांना जगण्याचं बळ देणारी आहे. Guys, see luggage and बघूयात. ट्रेन अजून आपली आली नाही आहे. 8:30 पावणे 9चा टायमिंग आहे. सो आपल्याला तोपर्यंत इथं वेट करावं लागणार. मित्रांनो, ॲज युजल यू कॅन सी गावाला जायची गर्दी बघा, खूपच. कायच ही आपली ट्रेन आली आहे. सो चला आता आम्ही पटापट आतमध्ये जातो. फायनली आपण एंटर केलं आहे आणि आता आपल्याला रिझर्वेशन असल्यामुळे काय गर्दीचा काही सीन नाही. तुम्ही बघू शकता आहे प्रत्येक जण रिझर्वेशन वाले सगळे बसले आणि ही आहे आपली सीट. मित्रांनो, मी सकाळी लवकर आलो त्याच्यामुळे मला नाश्ता करायला काही मिळाला नाही, पण आता माझ्या बहिणीने वडापाव घेऊन आले. एकच दे. हा एकच आहे. 2 पाव आणि खाली सिंगल वडा, जम्बो वडापाव. कसा खाणार आहे? हे काय आणलं? जास्त गोड खात नाही ना मी, याचा मी खाल्ला असता. मित्रांनो, तुम्ही जर आता पाहिलं ना तर आपण आता मुंबईला हळूहळू मागे सोडत गावाकडे चाललो आणि खूपच मस्त वाटतंय. तर आता मी आहे इथे गेटवरती आहे आणि गेटवरून बाहेरचे दृश्य बघायला एवढं मस्त वाटतं ना, इतकं मस्त, खरंच खूप मस्त. तर मी तुम्हाला असं दाखवतो. मुंबईच्या इमारती बघा, काही जबरदस्त लुक देतात ना ट्रेनमधून बघायला. एवढं भारी वाटतं ना, खरंच खूप मस्त. मित्रांनो, आता आपला एक सीन झाला. जसं की माझ्याकडे आत्ताची कन्फर्म तिकीट नव्हती, मी बहिणीसोबत आलो, बट माझी तिकीट होती दुसऱ्या गाडीत आणि आता आम्हाला त्याच्यावरती पुन्हा तिकीट काढावं लागतंय. TC. आत्ता आम्हाला फाईन वाढलाय. फाईन म्हणजेच बघू शकता पावती पाडतायत. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे वीरला अँड यू कॅन सी हिअर. आता पाऊस पण खूप थोडा पाऊस पडतोच आहे. कोकणात आल्यावर म्हटल्यावर पाऊस पडलाच पाहिजे. आणि बघू शकता आपल्या गाडी आहे ना खूप स्टॉप घेत चालले, कारण की जवळजवळ 30 ट्रेन एका दिवसात आपल्या कोकणामध्ये येत आहेत. आत्ता खास गणपती स्पेशल त्यासाठीच आपल्याला खूप क्रॉसिंग वगैरे मिळत आहेत, म्हणून आपल्याला खूप उशीर होतो आहे. सो आता आपण याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. आपल्याला आता ट्रेन कसं चालते त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि सी व्ह्यू, हो वाव, काय मस्त.
मी आता या दरवाजा इथे उभे राहून व्हिडिओ काढतोय आणि हे जर का माझ्या आता घरच्यांनी जर हा माझा व्हिडिओ बघितला तर माझं काय खरं नाही आहे एवढं नक्की. बट आहे मी व्यवस्थित आहे, जास्त पुढे नाही करत आहे. मित्रांनो फायनली संगमेश्वरमध्ये आपण आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला संगमेश्वर रेल्वे स्टेशन. ही आहे बघा, सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हे आहे आपला संगमेश्वर. तिकडे कुठे आहे आणि भीड बघा, भीड. मित्रांनो आता आपण घरी चाललोय आणि तुम्ही बघितलं तर हा बघा इकडे आहे आपला मित्र, आपला शाळेत होता आधी आम्ही सोबत जायचो स्कूलमध्ये, सावंत जायचो तेव्हा. काय बोलतो बाबा, कसं आहे? चाललंय बाकी मजा मस्त ना? मस्त चाललंय. या गणपतीला गाडी बघ व्यवस्थित, नाही तर माझ्या उडवची आता आलो. मित्रांनो फायनली आपण आलो आहे घरी आणि तुम्ही बघू शकता. काय बोलतो डेकोरेशन कुठं डेकोरेशन, ऑई शपथ एक नंबर डेकोरेशन बघा मित्रांनो, डेकोरेशन खतरनाक. माकड कुठं आहे माकड? हा माकड बघा, माकड एक नंबर मस्तच. तर मित्रांनो फायनली आपण आलोय. तर मम्मी कुठे आहे? मम्मी व्हिडिओ नाही, व्हिडिओ चालूच केलाय, ब्लॉग पूर्ण बनवून आलो. आता आपला ब्लॉग अर्षदीप कंटिन्यू करेल. आधी त्या सरांना विचारला तुम्ही बायकोला घाबरताय काय? सर बोललं हा. तर ना टाका बोलतो माहिती तुम्ही बायकोचं बैलच आहो. मित्रांनो याचा स्कॅम बघा, यांचा सीन एकदम डेंजर. सरांना बायकोचा बैल बोलून आले शाळेतून. व्हिडिओ त्याची लाईन जाईल, सर बघतात व्हिडिओ. कोण बघतात? परवा त्याला भरायलं काय बोलत म्हणजे आता पेपर नाही लिहिला मी. अरे आता काय बोलतो माहिती आता माझे ब्लॉग बनवलं नाही ना, तुझी गाडी खाली सर बघतात. बघू दे सरांना, बघू दे सरांना. हा डेंजर भाई, खरंच डेंजर. बोलू त्याला हा थांब आलं बोलू ना. सर तुम्ही बैलच आहो बायकोसोबत काय? कसं आहे? मस्तच रे. ब्लॉगर तू काय केलंस खरं सांग. शाळेत तुझ्या तोंडाने करत तर खरं सांग. शाळेत सरांना काय बोलत? काय तुम्ही बायकोचं बैल कधी कसं काय बोलला? नाही व्हिडिओ मी डिलीट करतो. मी डिलीट आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. आधी बंद कर. आजपर्यंत कुठलाच पोरगा बोलला नसेल सराला की तुम्ही बायकोचे बैलात. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आणि तुम्ही बघू शकता आपला गणपती बाप्पासाठी आपलं डेकोरेशन खूप जबरदस्त. आता डेकोरेशनचा ब्लॉग आपला उद्या येणार. चला